काल माझा मोबाईल ज्यावरून मी आता शूट करते तो हरवलेला होता आणि एका आजीने मला परत मिळवून दिला. त्याच आजींना भेटण्यासाठी जाते. जाताना काही गोष्टी सोबत घेतलेल्या आहेत. आज माझा मोबाईल माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता, कारण त्याच्यामध्ये खूप महत्त्वाचा डाटा स्टोअर केलेला होता आणि कुणीतरी माझा मोबाईल पडल्याच्या नंतर लगेचच घेऊन जाताना त्या आजी म्हटल्या की तो मोबाईल आहे तो त्या गाडीतून जाणाऱ्या मुलगीचा आहे, म्हणजे माझा आहे. तर मग तिने हिसकावून घेतला आणि मग तो मला परत मिळवून दिला. मोबाईल खूप महत्त्वाचा होता आजी माझ्यासाठी. नवऱ्याचं सगळं काम त्या फोनमध्ये आहे. मग तुम्ही जर फोन दिला नसता ना तर आज काहीच अवघड झालं असतं. काय करायचं तर ती बाय काय का त्याच्या पलीकडे त्या गाडीपाशी पल्ला होता. हां, पोरगी घेऊन चालू म्हणून खालच्या पोरीचा त्या माणसाचा पल्ला आहे. मला काय ती पोरगी आहे का बाई आहे का कोण आहे काय कळायले त्यात. आणि काय केलं मग ती काय म्हणते तुमचं आहे का मी म्हणते पोरीचं. खायच्या पशी काय नाही माणसाला का नाही याचा जाता वळत ठेवा. मला दिसता तुम्ही रोज, पण मी काय एवढं हे नाही केलं, म्हणजे मला वाटलं नाही असं इकडून तिकडे जाते, मुलांना घेऊन येते टॅमरेन पार्कला वगैरे. उघडा, तुम्हालाच राहू दे तो डब्बा. नाही, गुलाबजामुन नाही, गोड खजूर आहेत, मऊ आहेत. आता ह्याला दूध गरम करा नाहीतर खराब होईल. हां करते आता ते काढावं लागेल ना. होता माझा, हां तिला द्यायचंच नव्हता मोबाईल. वीस कुठून घेतलं म्हणल्यावर आता बोलतोच मग करतो विचार त्याचा. चांगलंच काम केलं असतं त्यांनी माझं. वादा किती झाला असता. हम्म. सगळे कामं ह्याच्यावर म्हणल्यावर किती वादा झाला. हा आजी तुला हातवरी करते ऐकते. आजी काय होतंय? तिथे दगड घाल म्हणते ती दार केले ये इकडे अलीकडे नीट घे आणि ते आई बायला जावं नाही इकडं असं बघ सर तिच्याकडे म्हणतायत लग्नच झालेलं नाही माझं. मी म्हणलं लग्न झालं नाही आलं. इथेच या आजींची दुसरी मैत्रीण म्हणजे ज्यांचं हे घर आहे त्या इथे बसलेल्या आहेत. मग त्यांच्या पण मी नमस्कार केला, दोघींना नमस्कार केला आणि निघाले बाहेर. इथे दत्ताचं मंदिरसुद्धा आहे. गुरुदेव दत्तांनी माझा मोबाईल मला परत मिळवून दिला आणि अशा प्रकारे आजच्या दिवसामधली एक छोटीशी क्लिप मी तुमच्याबरोबर